आणि म्हणून हे ते मार्ग काय करतात, निघून जातात. तर ही झाली बुद्धाच्या जीवनातली शेवटची टोकाची विजयाची बाजू झाली. पण याच्या अगोदरही सिद्धार्थांना आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जय मिळवलेले आहेत. त्याचा थोडासा आपल्याशी विचार करूया. सरांनी खरं म्हणजे माझ्या प्रवचनाचा अर्धा भाग सगळा सांगून टाकला आणि माझी हवाच काढून टाकली. मला काय सांगायचं होतं तर ते त्यांनी अगोदरच सांगून टाकलं. मी म्हटलं आता काय बोलावं बाबा, काही सांगायचं नाही. तर बराचसा माझा भाग त्यांनी कमी करून टाकलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी काय ते सांगेल थोडक्यात तर ते काही रिपिटेशन होईल किंवा तुम्हाला उजळणी होईल. तर पहिला मुद्दा आहे की जे जे काही महापुरुष असतात ते जीवनामध्ये आपल्या हळूहळू 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 काय करतात, वेगवेगळे जय मिळवत असतात. एकदम असा शेवटचा जय एकदम मिळत नाही, टोकाचा जय एकदम मिळत नाही. तर त्याच्या अगोदर हलके हलके छोटे छोटे सुद्धा त्यांनी जय प्राप्त केलेले असतात, विजय प्राप्त केलेले असतात. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताला आदर्श मानत असल्यामुळे ते बुद्धत्वाला कसे पोहोचले, बुद्धत्वावस्था त्यांना कशी मिळाली, काय काय परिश्रम केले हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या विजयाचा थोडक्यात विचार करू आणि त्यांच्या आणि आपल्या जीवनाचा थोडासा आपण संदर्भ लावण्याचा प्रयत्न करू. तर पहिला मुद्दा आहे, पहिला ग्रहत्याग केला. ग्रहत्याग केला हा मुद्दा जर आपण विचार केला तर सिद्धार्थाचा जन्म एक राजपुत्र म्हणून श्रीमंत घराण्यात, आता राजपुत्र म्हटल्यानं तिथे काहीच कमी नाही आहे की नाही. आणि अशा अतिशय विलास, अतिशय धनदौलतीनं संपन्न असलेल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि मग त्यांना त्यांचं लग्नही झालं, त्यांना मुलंही झालं. त्या मुलाचं नाव काय, राहुल. आणि अशा प्रकारचं हे सगळं 29व्या वर्षापर्यंत त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं राहते. आणि 29व्या वर्षी काय करतात सिद्धार्थ, काय करतात, आपण विचार करा आपण त्या जागी असतो तर कोणी सांगा. 29व्या वर्षी सुंदर बायको, आपलं लेकरू, एवढी सगळं हे वेगवेगळ्या सीजन मध्ये महाल वगैरे सोडून जाता येईल, जाऊ वाटेल का आपल्याला? झोपडं सोडून इकडे यायला मुश्किल आहे आपल्याला. इकडे यायला किती त्रास झाला असेल आहे की नाही. आपलं सरकारी अनुदानावर बांधलेल्या घरातून इकडे येणं होईना. तर तेवढा राजे रजवाडा जर सोडायचा असेल तर आपल्यासारख्याचं मन झालं असतं का. पण भावी बुद्धाने हे ग्रहत्याग केला. आणि अशा प्रकारचा ग्रहत्याग करणं, हे कशासाठी केला ग्रहत्याग, कशासाठी केला काहीच माहित नाही. पुढे काय करायचं ते त्यांना फक्त शोध घ्यायचा, सत्याचा शोध घ्यायचा. सत्यही माहित नाही, काहीच माहित नाही. अशा काहीच माहित नसलेल्या कारणावरून एवढं घरदार सोडणं म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. हा किती मोठा जीवनाचा एक प्रकारचा निर्धार म्हणायला पाहिजे. आणि म्हणून आपण भगवान बुद्धाचे अनुयायी म्हणून त्यांचा ग्रहत्याग त्या पद्धतीने झाला. तेवढा आपला जरी नाही झाला तरी पण आपल्याला आताही काही प्रमाणात ग्रहत्याग करता येते. जसा आता तुम्ही या शिबिरात आला आहे की नाही. मग घरी राहून ग्रहत्याग कसा करता येईल. ग्रहत्याग तरी म्हणजे काय की घरामधल्या आपल्या सगळ्या गोष्टीची आसक्ती जोपर्यंत आपली कमी होत नाही तोपर्यंत आपला ग्रहत्याग नाही. तुम्ही घरी राहून आसक्ती जर बाळगत असाल तर तुमचं काहीही सुधारणा होणार नाही किंवा तुमची प्रगती होणार नाही. आणि म्हणून घर का सोडतात की आपली आसक्ती कमी व्हावी. तर सिद्धार्थानं समाजाच्या जे काही संस्कार आहेत, संस्काराचे सगळे जे काही बंधन आहेत ते त्याचा त्याग केला. त्याच्या कुटुंबाची आसक्ती त्यांनी सोडली आणि अशा प्रकारचं धाडस त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. तर इतकायला वेळ मी जर घेतला तर पुढचे मुद्दे होणार नाहीत आणि आपल्याला महापूजेला मग 10च्या पुढे जाईल. त्याच्यामुळे मी थोडक्यात बोलतो
तर अशा प्रकारचा त्यांचा ग्रहत्याग हा महत्वाचा आहे. आपण सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला काही आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्या प्रकारचा काही ग्रहत्याग करू शकता. आता कुठून काही लोक नोकरीला आहेत, सगळा पैसा आपल्याच जवळ ठेवतात, बायकोला देईच ना, मग काय करतात? असं त्याचा लोभ, मी कमावतो मग आपल्या खिशातच ठेवतात आणि पैसे देत नाहीत. तर असं जर झालं तर मग काहीच नाही. तर समजा ग्रहत्याग करायचा म्हणजे आपली आसक्ती कमी करायची असली तर आपल्याला काही थोडेसे 1000-2000 घेऊन घे बाबा. काय आता काय करायचं, त्या कुटुंबाचं सपून शिंदी करतात, भारतीबाई जवळ देऊन टाकतात पैसे, त्यांना लागतात तेवढे घेतात. म्हणजे आसक्ती त्यांची घरात राहून सुद्धा आसक्ती कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनात किती आसक्ती अडथळ्याची आहे हे सुद्धा आपण विचार करून आपण याही जीवनामध्ये ग्रहत्याग करू शकता, कुटुंबामध्ये राहून सुद्धा. आणि ग्रहत्याग करून सुद्धा जर आसक्ती कमी नाही झाली तर असे बरेच भिक्षू झाले आणि पुन्हा बायकोची आठवण आली, लेकराची आठवण आली की घरी आले, पुन्हा काही दिवस कंटाळले इकडे काम करायचे की पुन्हा भिक्षू होऊन गेले. आणि तिकडे पुन्हा काय खायला बरोबर नाही मिळाले की पुन्हा बायकोची लेकराची आठवण करू आली. म्हणजे आसक्ती जोपर्यंत माणसाची कमी होत नाही तोपर्यंत आपला काही विकास होऊ शकत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे नंतर काय झालं आपण पाहिलेलं आहे की हे सिद्धार्थ ग्रहत्याग केल्यानंतर गुरुला भेटले, 2 गुरुला. त्याच्यात भृंग ऋषीला अगोदर भेटले काही दिवस, नंतर अलार कलाम आणि उद्धतराम पुत्ताकडे, अलार कलामकडे 7 समाधीच्या पायऱ्यांचं त्यांनी ज्ञान घेतलं आणि त्यानंतर उद्धतराम पुस्तक यांच्याकडे 8 समाधीचं शिक्षण घेतलं. आणि अशा प्रकारे त्यांच्या बरोबरीला आले. हे पाहिलेलं आहे आपण की गुरु बरोबर ज्यांचं ज्ञान आलं आणि मग त्या गुरूंचा एक उदात्त उद्देश बघा, किती प्रामाणिक म्हणावं ते गुरु सुद्धा. अरे बाबा तू माझ्या बरोबर आलेला आहे आणि आता मी हे जे संस्थान आश्रम स्थापन केलेला आहे याच्यात तू सुद्धा काही सहभाग घेऊ शकतोस, एवढी तुझी पात्रता आहे असं म्हणणारे आजकाल गुरु तर मला कुठे दिसत नाहीत. असं कोणी म्हणत नाही. परंतु त्या उद्धतराम पुत्तानं आणि अलार कामनं सांगितलं की तू माझ्या बरोबरचा आहे आणि तू या ठिकाणी काम करू शकतो. तरी पण सिद्धार्थाने काय केलं? सिद्धार्थाने नकार दिला. त्यांनी त्याच्यात संतुष्टी मांडली नाही, समाधान मांडलं नाही आणि त्यांची महत्वाकांक्षा काही त्या ठिकाणी पुरे झाली नाही. अशा प्रकारे आपल्याला काय होते, जरा असं काही झालं की मी सगळ्यात मोठा, माझ्यापेक्षा कोणीच नाही असं वाटते. वासरात लगडी गाय काही शहाणी म्हणतात खेड्यामध्ये. अशा पद्धतीचे काय होतात, जरा काय बोलले की ते असं टाईट फिरते, त्याला वाटते माझ्यासारख्या गावात कोणीच नाही काही. आणि अशा अवस्थेत, एवढ्या उच्च अवस्थेत गेलेल्या व्यक्तीनं काय असं म्हटलं की मला याच्यात काही समाधान नाही, मला हे काही गरज नाही, मी कशासाठी घरदार सोडलेला आहे, एक माझ्या उच्च उद्देशासाठी सोडलेला आहे. या ठिकाणी मला काही समाधान नाही, मला या पदाची गरज नाही, मला या कोणत्याही संस्थानामध्ये राहण्याची काही गरज नाही. अशा प्रकारे तिथून सुद्धा ते बाहेर जातात. त्यानंतर मग ते जंगलाने फिरतात. जंगलात गेल्यानंतर तिथं सुद्धा, आता जंगलात म्हटल्यानंतर काय होते, भीतीचं वातावरण. कोणीकडे गेलं तरी तिथं काय बॅटरी घेऊन फिरलेले आहेत काही, त्या काळात काही असं काही वाटत नाही. जंगलामध्ये जेव्हा सिद्धार्थ फिरत होते त्यावेळेस त्यांना बरीचशी भीतीही वाटत होती, परंतु त्या भीतीचा त्यांनी कधीही पळवाट काढली नाही. का भीती वाटते, कशाचा आवाज आला तर त्या आवाजाचा शोध घेत होते आणि अशा प्रकारे त्या भीतीवर सुद्धा ते मात करत होते. आता असे बरेच पुरुष असतील की संध्याकाळचं लग्नीला उठवायचं असलं तर बायकोला उठवतात, चांगलं आपल्या घरी राहून सुद्धा आपल्याला इतकी भीती वाटते. ते म्हणत नाही मला भीती वाटायली, पण तू झोपलीस का, झोपली का करू माणसं उठवायच्या मागे करतात, म्हणत नाही मला भीती वाटायली म्हणून. आणि अशा प्रकारे काही एकट्या घरात राहायला भीतात. पत्नी जर समजा माहेराला गेली तर ती कधी येते की कारण एकट्याला भीती वाटते. अशा प्रकारे आपण भीतीवर आपल्याला
मिळणं कठीण आहे. आणि म्हणून सिद्धार्थाने त्या वेळेमध्ये जे काही भीतीवर विजय मिळवला, तर आपण सुद्धा कशाही गोष्टीला न भीता त्याची शहानिशा केली पाहिजे. या विजयाचा सुद्धा आपल्यासाठी असा संदर्भ घेता येईल. त्यानंतर आता कधी कधी सिद्धार्थ गौतम काय झालं की त्यांना त्या काळामध्ये असं म्हणत होते की आत्मक्लेश जर केला तर तुमचं ध्येय तुम्हाला साध्य होऊ शकते, तुम्हाला परम सुख मिळू शकते किंवा ज्ञान प्राप्त होऊ शकते, अशा प्रकारची त्या काळामध्ये कल्पना होती. आणि म्हणून सिद्धार्थाला वाटलं की आपणही आत्मक्लेश करावा आणि आपल्यालाही जे काही आपलं ध्येय आहे ते गाठता येईल. आणि म्हणून मग त्यांनी इतका आत्मक्लेश केला. एका भाताच्या शीतावर त्याने दिवस काढला. हे पोट काही नाही तर सगळे हाडच दिसत होते. तुम्ही सुजाताचं खिरीचं पाहिलं का ते चित्र? तिथं भगवंताची मूर्ती आहे, तिथं कसा सापळाचा आहे, अशा प्रकारचा टोकाचा त्यांनी हे आत्मक्लेश करून सुद्धा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं नाही. त्यांना वाटलं की इतकं करू नये, काही नाही. जगामध्ये दोन प्रकारचे असे हे दिसतात लोक, एक खा प्या मजा करा आणि एक त्या आत्मक्लेश करा. या दोन्ही पैकीही त्यांना एकही गोष्ट बरोबर वाटली नाही. आणि म्हणून भगवंतांनी काय केलं की तिथे आपण काय केलं, मग त्यांनी सुजाताची खीर घेतली. आणि आपल्याला कल्पना आहे, कधी कोणी गेलेला असेल ते सुजाता झाडाखालचं ते पाहिलं असेल ठिकाण. अशा प्रकारे आणि अन्न ग्रहण करून पुढे काय केलं, त्यांनी काय केलं, बुद्धगयेला गेले आणि त्या बोधिवृक्षाखाली बसून ध्यान केलं. आणि त्या ठिकाणी मग त्यांना खरे मार, अगोदर जे म्हटलं की ते खरे मार त्यांना भेटले, म्हणजे त्यांना त्रास दिले आणि त्या मारावर त्यांनी विजय मिळवला. हे अशा प्रकारचे छोटे छोटे जरी वाटले तरी पण हे फार मोठे विजय सिद्धार्थाला आपल्या जीवनामध्ये मिळवलेले आहेत. आणि म्हणून जे मार म्हणतात, मार कशाला म्हणतात, तर मार म्हणजे मार शब्दाचा अर्थ मारणे, विनाश करणे. मग कशाचा त्यांनी त्याग केला, कशासाठी कशाचा मारलं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून सिद्धार्थाने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख आहे की सिद्धार्थाने 4 प्रकारचे मारावर विजय मिळवलेला आहे. किती प्रकारचे? 4 प्रकारचे. तर त्याच्यामध्ये मच्छू मार, हेही यांनी सांगून टाकलेला आहे. मच्छू याचा अर्थ काय? मृत्यू मार. मृत्यू एक मार आहे. त्याच्यानंतर खंड मार म्हणजे स्कंद मार. त्याच्यानंतर किलेस मार आणि देवकुत्त मार, अशा प्रकारचे 4 मार आहेत. तर आपण थोडक्यात बघू. आता मच्छूमाराच्या संदर्भामध्ये हे मच्छूमार काय आहे, कशा याच्यावर विजय मिळवला, तर मच्छूमाराचा विजय म्हणजे की मृत्यू हा कसा आहे, प्रत्येकाला अप्रिय आहे, कोणालाच नको वाटत नाही. मृत्यू कोणालाही आवडत नाही. आणि मृत्यू ही जीवनामधली सत्य घटना आहे, ही स्वीकारता आली पाहिजे. आणि म्हणून सिद्धार्थांनी म्हणजे नंतर बुद्ध झाले, बुद्धांनी काय केलं की ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी मारावर विजय मिळवला. जन्म झाला म्हणजे मृत्यू होतो आणि मृत्यू जर टाळायचा असेल तर जन्म टाळावा लागेल. अशा प्रकारचे हे जे काही जन्म मृत्यूचा फेरा आहे ते टाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून आपल्या जीवनामध्ये तुम्हाला माहित आहे की निब्बाण प्राप्त केलं. निब्बाण म्हणजेच काय? दुःख मुक्ती, परम सुख निर्माण केलं. ते कसं निर्माण केलं वगैरे
ते निबाण कसं प्राप्त केलं हे काही मी इथे या ठिकाणी सांगू शकत नाही. हा विषय खूप मोठा आहे आणि म्हणून निबाण प्राप्त करणे म्हणजे धम्म होय असं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर खंड म्हणजे स्कंद. स्कंद किती आहे? 5 स्कंद. आमच्या गटामध्ये एका मुलांनी सुद्धा अगदी त्याचं नाव काय आहे की बघा, त्यानं सगळं मला बोलायचंच काम करत नव्हतं, त्यानंच सांगत होतं सगळ्याची उत्तर. त्या मुलाचं नाव काय आहे की काय ना, इकडे ये थोडं, इकडे ये. त्याच्यात तोडून बघू हे किती मुलाचा या वयामध्ये याचा अभ्यास किती आहे सांग. कोणते 5 मार आहेत: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे 5 काय आहेत? स्कंद आहेत. आणि ह्यालाच म्हणतात नामरूप सुद्धा म्हणतात. म्हणजे हे संसारिक जीवनामध्ये हे सगळे आहे. या 5 स्कंदाचं जीवन जे आहे हे भौतिक जीवन आहे, संसारिक जीवन आहे आणि हे संसारिक जीवन दुःखमय आहे. आणि म्हणून भगवंतानी ह्या 5 स्कंदावर विजय मिळवला. 5 स्कंदामुळं संसारातलं जीवन जे आहे ते दुःखमय आहे हे त्यांनी शोधलं आणि अशा प्रकारचं 5 स्कंदावरच त्यांचा विजय आहे. आणि त्याच्यानंतर किलेशमार. किलेशमार म्हणजे काय? किलेशाचा अर्थ कलंक, डाग. आणि हे अशा जो विकार आहे यालाच म्हणतात अशुद्धता. त्याच्यानंतर नीतिभ्रष्टता, त्यालाच म्हणतात अतितृष्णा. हे क्लेश आहे आणि असे क्लेश हे आपल्याला मारक आहेत आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या विशिष्ट ध्येयापर्यंत जाणं सुद्धा कठीण होत असते. आणि हे किती आहेत? क्लेश किती आहेत? 5 क्लेश आहेत. त्याच्यामध्ये लोभ आहे. लोभ म्हणजे हावरेपणा. आता इथं कोणालाही जरी विचारलं तर कोणी म्हणतात मी लोभी नाही, पण सगळेच लोभी आहेत, सगळेच हावरे आहेत, आहे की नाही? सगळेच जिलेबी वाढू लागले तर कसं करू लागले? एकदा घेतले तरी पुन्हा घ्यायला म्हणा ना, अगोदर घेतली म्हणून दिले तर येऊच द्या. म्हणजे हे हावरेपणा कसं आहे? हे आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचा आहे. तर अशा प्रकारचा लोभ, द्वेष म्हणजे तिटकारा, त्यानंतर अविद्या म्हणजे अज्ञान आहे, अहंकार आहे आणि चित्त विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता, अस्थिरता. हे अशा प्रकारचे क्लेश आहेत आणि हे क्लेश आपल्याला बुद्धत्वाकडे जाऊ देत नाही. हे मार आहेत. हे मार काय करतात? हे आपल्याला काम लोकांमध्येच मग्न ठेवतात. त्यांना वाटते की यांनी या काम लोकातच राहावं. माराला काय वाटते? माराला वाटते की ह्यानं पुढे जाऊ नये, माझ्या अधिपत्याखाली राहावं. आणि अशा प्रकारे हे मार आपल्याला रूप लोकांकडे जाऊ देत नाही. रूप लोकातूनच काय होते? बुद्धत्वाकडे जाण्याची संधी असते. आणि हे मार काय करतात? हे मार त्याला रूप लोकांकडे जाण्याचं रोखतात. आणि हे बुद्धाने ओळखून काय केलं की या मारावर विजय मिळवला. अशा प्रकारचे क्लेश मार. देवपूत मार म्हणजे काय? देवपूत मार म्हणजे माणसाला उद्देशापासून भरकवटणारे विचार असतात, त्याला देवपूत मार म्हणतात. आपल्याला जे उद्देश आहे बुद्धत्वाकडे जायचा, त्याच्यापासून माणसाला काय करतात? जाऊ दे ना, त्याच्यात काय पडलं, एवढं घरदार आहे सोडून दे ना, जाय सुंदर बायको आहे, घरी लेकरू आहे, वाट पाहत असतील, असं म्हणणारं मन तयार होते. आणि मग त्याला लोभ तयार करते, त्याला आसक्ती तयार करते आणि त्याला परत काम लोकांमध्ये खेचून आणण्याचा मार प्रयत्न करते. अशा प्रकारे त्यांच्या मनात विचार आलेही असतील, परंतु सिद्धार्थांनी म्हणजे भगवान बुद्धांनी काय केले? अरे हे मला माझ्या उद्देशापासून मागे खेचण्यासाठी हे विचार येत आहेत. ओळखले यांनी आणि ओळखल्यानंतर काय केलं? त्याच्यावर मार केला. आणि अशा प्रकारे हे सगळे मार काय केले? पराजित झाले. आणि मग यालाच म्हणतात बुद्धत्व प्राप्त होणे. ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच काय? त्यांनी अशा प्रकारच्या मारावर विजय मिळवला. आणि आपल्याला बुद्धत्व का मिळत नाही?
आपल्याला या माराच्या मारातून बाहेर निघायची शक्ती कमी पडते. आपण याच्यातच गुंफळून राहतो आणि म्हणून आपण जैसे थे खोकलत घरीच राहतो. बाहेर निघायची काय आपली तयारीच नसते. मी शहाणा, माझी बायको शहाणी, माझे लेकरं शहाणे खुश, अशा प्रकारे त्याला त्या संसारामध्ये रममान होण्याची त्याची संधी होती. त्याला वाटते की मी चांगला, आणि म्हणून ते मार म्हणतात की हे शहाणा माणूस आहे, माझ्या मनासारखं वाटते. आणि जे माराचं ऐकत नाही ते माणूस मात्र पुढे जाते. भगवंतांनी माराला ओळखिलं. मारही खूप मोठी शहाणे असतात. मार कसा असते, अरे याला माझी स्थिती कळाली म्हटलं की ते घाबरते. अरे मला त्यानं ओळखिलं म्हटलं की ते पळ काढते. अशा प्रकारे माराला ओळखण्याची आवश्यकता आहे. माझ्यात द्वेष आला का, माझ्यामध्ये लोभ आहे का, माझ्यात अहंकार आहे का, माझ्यामध्ये दुसरे काय अहंकार आहे का, वगैरे जे काही आहे असे जे असतात. आता आपण 2-3 दिवसाचं शिबिर केलं की घरी जाऊन मी असं करून अहंकार कसा होती, मी शिबिर करून आलो, मी ध्यान करून आलो, हे काय अहंकारच होती. त्याने काहीच नाही, उगा बसून गेलेला राहते काही आणि तिथं गप्पा करते घरी जाऊन, मी शिबिर करून आलो. मग काय शिकवलं, हे मार आहेत आपल्याला. हे मार असे असतात की आपल्याला इतक्यातच समाधान, खूप चांगलं जेवायला मिळालं, सगळं झालं, मी 2-2 टाइम ध्यान केलेलं आहे, असं केलं. गटचर्चेमध्ये तर असे प्रश्न विचारले की ते कोणालाच उत्तर देता येत नव्हतं. असं तर केलं मी, आणि घरी जाऊन मग त्या खेड्याच्या लोकांना खूप घुमवितात असे लोक काही. आणि अशा प्रकारे हे त्याला कळत नाही की माझा मार आहे म्हणून. आणि म्हणून आपण अहंकारानं, द्वेषानं किंवा लोभानं पछाडलेले आहोत का हे बघायला पाहिजे. आणि हे याच्यावर मारावर आपण विजय प्राप्त करायला पाहिजे. आता मी जास्त वेळ घालत नाही. याच्यावर अजूनही बरंच हे लोभ कसा हे करावा, द्वेष कसा घालवा, किंवा अहंकार कसा आपला नष्ट करावा, ह्याच्यापर्यंत अजून बरंच काय आहे. परंतु वेळ बराच झालेला आहे आणि आपल्याला महापूजेमध्ये भाग घ्यायचा आहे. तर भगवंतांनी या मारावर विजय मिळवला आणि बुद्धत्व प्राप्त केलं. म्हणून आपण बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहोत. अशा त्यांच्या जयाचा आपण या ठिकाणी आनंदोत्सव करणार आहोत. आणि म्हणून उद्याच्या 12 तारखेला जी वैशाख पौर्णिमेची बुद्ध जयंतीची पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेच्या निमित्तानं मी म्हणतो की या ठिकाणी आपल्या शिबिरातच बुद्ध जयंती साजरी व्हावी या उद्देशाने मी थोडंसं तुमच्याशी इंटरव्ह्यूज करण्याचा प्रयत्न केला. आपण शांतपणाने ऐकला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुनश्च वैशाख पौर्णिमेच्या मी तुम्हाला खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.